झालं काय सांगा. पण महापौर म्हणतात की त्यांच्या औषधामुळे माझा घशाचा आजार बरा. कोणाच्या औषधामुळे? या धर्मगुरूंच्या असं आहे की खराच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं वाटतं. हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न आहे. एखाद्याच्या हाताला गुण असतो, मला ज्यावेळी बोलायला सांगितलं, मला त्यांच्या भाषणाला उभी राहिली, त्यावेळी मी माझ्या मनात एक त्यांच्याविषयीचा आदर होता तो त्या ठिकाणी व्यक्त केला. मी त्या ठिकाणी असं सांगितलं की गेले 1.5 वर्ष मला त्रास होता गळ्याचा. मी औषध उपचार करत होते, डॉक्टरांची औषधं पण चालू होते. पण ज्यावेळी मी राष्ट्रसंत आदरणीय परमपूज्य नम्रमुनी महाराजांना हा विषय सांगितला की आता मी सतत बोलत असताना माझ्या गळ्याकडे दुखतं, मी औषधं घेते, तर त्यांनी सांगितलं ओमचा उच्चार करा. दीर्घ म्हणजे आपण उच्च कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो. ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं ओमचा उच्चार. त्या ठिकाणी आम्ही गुजरातला आदरणीय घाटकोपर पूर्वचे आमदार परागबाई शहा, आमच्या नगरसेविका राखीताई जाधव, धर्मेश गिरी आणि आम्ही गुजरातला आश्रम मध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला. आज तुम्ही माझा आवाज बघताय तर मी ती भावना माझी व्यक्त केली. याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं. स्वामी समर्थ महाराज, साईबाबा, सगळ्या आम्ही भक्त आहोत. आदरणीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतोय. इतक्या मोठ्या संत नम्रमुनी महाराजांच्या बाबतीत मी घरी सुद्धा पोहोचले नाही, तर अशा पद्धतीच्या न्यूज लावल्या गेल्या. अतिशय घाणेरडं, म्हणजे किळस वाटतोय मला या गोष्टीचा की तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडताय हा तरी विचार किमान प्रसार माध्यमांनी करायला पाहिजे. मला खरोखर वाईट वाटतं या गोष्टीचं. पूर्ण काल न्यूज मध्ये त्यांनी दिलेल्या 108 बाईकचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यांनी दिलेले 4-10 दिव्यांग जणांना ज्या बाईक्स दिल्या त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यांनी काल केलेल्या हॉस्पिटलची ओपनिंग जे ते सुपूर्द करणार आहे ज्या मुख्य जनावरांसाठी ज्यांच्याकडे कोणीच बघत नाही त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. पण ऋतुताईंनी त्यांची भावना फक्त व्यक्त केली. त्याबरोबर जे 27 आणि 20 पैसे घेऊन जे ट्रोल करतात, त्यांच्या घरातल्या आया बहिणी आहेत की नाही, अशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता. एखाद्या महिलेच्या बाबतीत कुठल्या खालच्या थराला तुम्ही जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता. माझा हा प्रश्न आहे. आणि ते जे आहेत उभाटाचे भोगे संजय राऊत, त्यांच्याकडे काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये. भाषा काय, बोलण्याची काय पद्धत. एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय, त्याला काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेस वरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उपाळून बाहेर आलात. तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत. आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता जी त्यांनी आता दिलं. मला बोलताना पण लाज वाटते, कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे, सुशिक्षित घरातली, चांगल्या खानदानी घरातली महिला आहे मी. त्यांना काही उरलं नसेल, पण आम्हाला आजही मर्यादा आहेत बोलण्याच्या. तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्याचा मी पूर्ण निषेध करते. या ठिकाणी खरात सारख्या माणसाबरोबर इतक्या मोठ्या व्यक्तींना अशा पद्धतीने जी त्या पद्धतीने प्रेझेंट केलंय, अरे त्या घरातला तर टोचून ठोकून मारलं पाहिजे. अजूनपर्यंत तो जिवंतच कसा आहे याच मला आश्चर्य वाटतंय. इतक्या घाणेड्या व्यक्तीबरोबर इतकं एक चांगलं काम करणारे इतके मोठे राष्ट्रसंत, तर या पद्धतीच्या स्टेटमेंटचा, या पद्धतीने ट्रोल केलेल्या सगळ्यांचा मी पूर्ण निषेध करत आहे.